मला किती पैसे देतात लोकांवर, मी पैशाचा कधी विचार केला नाही। मला घ्यायचा तर मी पैसे 3 कोटी बी घेऊन दिला असं त्यांनी होतं, मला वर्षासाठी माहितलं होता। वर्षात मी 3 कोटी रुपये कमवून मोकळा झाला असतो, पण नाही का आपण या बाळक्याने आपल्याला देव म्हणून दिले, त्याच्यावर अजून आपल्याला देणार उत्तर हो देऊन टाकतो। कारण त्याच्या विरोधात गेले किंवा मला म्हणा वैभव मोहिला काय बोललं किंवा देव देवे किंवा लगेच त्याला उत्तर देऊन टाकतो, त्याच्यामुळे आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही। आणि अख्ख्या महाराष्ट्राला बी अनुभव आलाय आणि जे गाडा मला की त्यांना बी याचा अनुभव आलाय। आपण काय करीत नाही, काय 50% नाही 60% गावरान बैल मैदान दिसतात, दर्शी बैल बी घालतात, कारण की आनंदीने त्यांना जीवनदान दिलं। लोक आता घरचा बैल तयार करतात आणि इथून पुढे तुम्ही 1-2 वर्षात बघसान लोक बकासूर सारखी अनेक बैल तयार होणार, हिंद केसरीचे मानकरी होणार। 5वीत असताना मी कोल्हापूरला गेलतो, पण परिस्थिती अनुसार आम्हाला ते कोल्हापूरला व्यायाम पैलवान बनता नाही आलं, पण यांनी त्या दृष्टिकोनातून करून दाखवलं। चंद्रहार दादांनी मैदान घेतलं होतं, त्या मैदान जिंकल्यानंतर ते दुसरे पैलवान कोणते त्यांच्या गावाला गेलतो, संतोष वेता, ते कुस्ती लावली होती, त्या मातीमध्ये त्यांनी फिरवला, म्हणजे जी अपेक्षा होती घरच्यांची आमच्या पोटीने पण त्यांनी ती करून दाखवली। पैलवानाला जर आखाड्याला फिरून दाखवतात ना, तसं त्याला आखाड्यामध्ये पहिली गोष्ट मला एक अभिमानाने सांगायचं वाटतं की प्रत्येक मुला चॅनलवाले येतात, त्याचं युट्यूब चॅनल ते काय वाढण्यासाठी करतात, पण तुम्ही असं कधी केलं नाही की तुमचं फॉलोअर्स वाढावं म्हणून असं कुठल्या गोष्टी केल्याच नाही तुम्ही। उलट मी म्हणून की तुमचं फॉलोअर्स वाढावं, तुम्हाला हे करावं म्हणून, कारण का भरपूर येतात तेवढं पुरतं करून मग त्यासाठी येतात, पण तुम्ही आता 3 वर्षांनी परत आलाय, तुम्हाला ते त्या गोष्टीसाठी जर असतं तर तुम्ही सारखं मुलाखत किंवा काय केलं असतं, पण तुम्ही आता 3 वर्षांनी उलट तुमचं खरं तर कौतुक केलं। बकासूर 0 ते आज तुम्हाला संपूर्ण मुलाखत, कधीही न ऐकलेली मुलाखत मित्रांनो आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करणार आहे। व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करा आणि कोण चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यानंतर सबस्क्राईब करा। धन्यवाद। निसर्गाची नाळ, संपूर्ण बकासूरचा जीवनपट आज तुमच्यासमोर। सुरुवातीची मुलाखत तिथली पण नारायणपूरची पण नारायणपूरचं मैदान मारलं आणि दुसऱ्या दिवशी सुप्याला मंडळी, जय जवान जय किसान। गेले 3 वर्षा पाठीमाग आपण या गोट्यावरती आलो होतो। बकासूर सुरुवात झाली होती, नाव चर्चेत याला, आणि आज परत एकदा आपण त्यांच्या गोट्यावरती आलोय, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील सुसगाव या ठिकाणी। मित्रांनो, ज्यावेळेस या ठिकाणी पहिल्यांदा आलो त्यावेळेस कुठली ढाल नव्हती, ट्रॉफी नव्हती। आता घरात जाऊन बघितल्यानंतर समाधान वाटलं की अख्खं पूर्ण घर बैलाच्या ट्रॉफीनं ढालीनं भरलेलं आहे, आणि बैल आपल्या समोर बघू शकताय तुम्ही, सर्वांना त्याला देव मानलंय। आणि आज आपल्या बरोबर मोहिल शेट आहेत किंवा अजून त्यांच्या घरातील सगळ्या लोकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची। त्यांचे मामा असतील, कधी मैदानात नसतात, परंतु आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहे। वातावरण बघू शकताय तुम्ही, ज्या डोंगराला बैल आपण पाठीमागं बघितलं सोडलेला होता किंवा वरती चराय जायचा, आणि आजचं वातावरण वरती डोंगराला झाडी पण भरपूर झालेली आहे। 3 वर्षा पाठीमागचा व्हिडिओ होता। मोहिल शेठ नमस्कार। नमस्कार। काय बकासूरचं आता उद्याचं नियोजन पहिल्यांदा जाणून घेऊया, की आपलं बैल पोळ्याचं कसं नियोजन आहे किंवा काय नवीन। नाही, 21 तारखेला चांगली भव्य दिव्य मिरवणूक सोहळा आहे, म्हणजे सुसगाव मध्ये बकासूरचा उत्सव मोठा, वर्षातून एकदा सण येतो, त्यामुळे खूप आतुरता असते त्या सणाची। आणि सगळे बकासूर प्रेमी असतील, बकासूर शौकीन असतील, सगळ्यांना विनंती की आपण बकासूरच्या कार्यक्रमात उपस्थित राहावं, मिरवणुकीला उपस्थित राहावं। काय विशेष आहे मिरवणुकीमध्ये किंवा काय? ना आता ते भरपूर आहे, अजून चालू आहे नाही का, भरपूर विशेष आहे मिरवणुकीमध्ये, नियोजन करायचं चालू आहे, चांगले मोठे मोठे नियोजन आहे। मोहिल दादा, खऱ्या अर्थानं बघा, मी 3 वर्षा पाठीमागे इथं आलो होतो, तुम्ही सांगितलं की तुमच्या दावणीला हा बैल शेवटपर्यंत राहील, त्याच्यानंतर त्यावेळेस सुरुवात होती
त्यानंतर पुशेगावचा हिंद केसरी झाला. आपण बाईट मध्ये म्हणलो होतो सुद्धा हिंद केसरी होणार, परंतु अनेक मोठमोठ्या पैशाला मागणी आली, परंतु आपण बैल विकला नाही. खरं तर मी तुम्हाला सल्यूट करतो की तुमच्या अख्ख्या दावणीला, तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींना, की बैल उद्या पळेल का नाही हे माहित नसतं. समोर 1-2 कोटी दिसतात तरी पण तुम्ही त्याची अपेक्षा दाखवली नाही. काय नक्की मग काय बघून ठेवलं होतं त्याच्याकडे? नाही, काय आलं, बैल आपण पहिल्यापासूनच आपल्या आजोबांची शिकवण आहे, जे घरी आपली वस्तू तयार होती ती पळू ना पळू ती कधी विकायची नाही, शेवटपर्यंत आपल्या दावणीला राहिली पाहिजे. आपण काही नवीन खेळात नाहीये, या आपलं जन्मल्यापासूनच आपण जनावरांमध्ये, त्यामुळं आजोबांनी लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली चांगली, जे घरी आपल्या गाईला म्हशीला जे पिल्लू होतं ते कधीच विकायचं नाही, घरी शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ते दावणीलाच राहिलं पाहिजे. आता बरेच किमतीला मागणी आली होती, बाहेरच्या देशातून वगैरे मागणी आली होती. कितीपर्यंत मागणी आली होती बकासूरला किंवा काय? भरपूर मागणी आल्या, पण त्याची आपण कधी पैशात किंमत केली नाही. हे आपलं सोनं आहे आणि त्याला सोन्यासारखं जपणं आपलं त्याचं काम आहे, आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत त्याला जेवढं जमत तेवढं आपण त्याला सोन्यासारखं जपणार. ब्रीडिंग साठी सुद्धा मागणी आली होती ना बाहेरच्या देशात? हो. खऱ्या अर्थानं आतापर्यंत बघा, ज्यावेळेस आपण पहिली मुलाखत घेतली त्यावेळेचा मोहिल शेठ बी वेगळा होता, बकासूर बी वेगळा होता. आजपर्यंत आता काय परिस्थिती, म्हणजे बैलांना अजून काय काय कमवून दिलं? पैसे सोडून द्या, पैसे वेगळी गोष्ट आहे, जवळची नाती भेटली, जवळची माणसं भेटली, भरपूर काय जे कोणाला माहित नव्हता मोहिल धुमाळ तो अख्ख्या महाराष्ट्राला कळला. आणि जे मोठे मोठे आपण ज्यांना टीव्हीत बघायचो नाही का, युट्यूबला बघायचो, जी माणसं आपल्याला आता भेटायला येतात तेवढे लांबून लांबून, खूप आनंद वाटतो ते फक्त बकासूरमुळेच. आज बघा, आजकाल आमदाराला भेटायचं म्हटलं तर अपॉइंटमेंट लागते, परंतु बैलासाठी तुमच्या अनेक मी व्हिडिओ बघितले, आमदार स्वतः येतात, आमदार, खासदार, अजून नगरसेवक असतील, स्वतः आपल्याला गोट्यावरती बकासूरला भेटायला येतात, त्याच्यातच खूप आनंद वाटतो. अजून आता कुठं पुढचं मैदान कोणतं असणार आहे किंवा काय? आता बघू ना, उद्याचं नियोजन अजून काय झालेलं नाहीये, झालं तर नक्कीच बैल दिसेल मैदानात. आता सलग 3 मैदान सलग फायनलला राहिला होता, किती दिवसामध्ये पाठीमागच्या? आता अंगापूरच्या 6 तारखेला पळलो, तेव्हा 1 नंबर केला, 7 तारखेला गटाला मार खाल्ला, 8 तारखेला घरी आलो, परत 9 तारखेला मैदानावर गेलो, 3 फेरे पळून फायनलला राहिलो, आणि 10 तारखेला परत 1 नंबर करून घरी आलो. नक्कीच धन्यवाद दिलेली माहिती, आणि सर्व लोकांना सांगचाल की उद्या बैल पोळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. आपल्याला मामांची किंवा घरातल्या सदस्यांची थोडीशी बाईट घ्यायची. 3 वाजता मिरवणूक चालू होणार आहे आपली, संध्याकाळपर्यंत मिरवणूक आहे. सगळ्या बकासूर प्रेमी असतील, फॅन असतील, गाडा शौकीन मालक, सगळ्यांना विनंती आहे की या म्हणून बकासूरच्या भेटीसाठी. आता पुशेगावच्या यंदाच्या मैदानाची तयारी चोरात आहे, एकदा 1 नंबर आहे ना? हो, नक्कीच. आलोय आम्ही, देवाकडेही प्रार्थना करतो, बैल सुद्धा देवच आहे, आणि पुशेगावचे हिंद केसरी यंदा व्हावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. नक्की 100%. मित्रांनो, आपण गेले 3 वर्षा पाठीमागे आलो होतो. मोहिल शेठ नेहमीच आपल्याला मैदानात बघायला गावात असतात, अनेक मुलाखतींमध्ये गावात असतात, परंतु सर्वे नंबर 204 मध्ये आपण पूर्वी बी या ठिकाणी 3 वर्षा पाठीमागे आलो होतो. बघू शकताय संपूर्ण या ठिकाणचं वातावरण, किंवा या डोंगरातच बैल चरायला जात होता, आणि ही बाकी मंडळी आपल्याला मैदानात बऱ्याच वेळा मुलाखतीला भेटतील, परंतु मामा असतात नेहमी घरी असतात, सर्व बघतात. सोडा बैल मोकळा सोडा. मामा असतात. मामा नमस्ते. नमस्कार. 3 वर्षा पाठीमागे या ठिकाणी आलो होतो, त्यावेळेस बैल कुठेतरी पळायला सुरुवात झाली होती, आणि नावा रुपयाला आला होता. त्यानंतर पुशेगावचा हिंद केसरी झाला. काय आजपर्यंत काय मिळवून दिलं, किंवा लोक तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने बघत होते त्यावेळेस, आता कुठल्या दृष्टीने बघतात? त्यावेळेस आमची परिस्थितीच खूप बेकाराची होती, भरपूर कष्ट केला आम्ही. त्यावेळेस गार्डन कामाला जायचो पहिली सुरुवातीला. याचा जन्म झाल्यानंतर आम्ही महिला मार्के बंधूंनी पहिल्यापासून बैल घेऊन देत होता, पण जी घेऊन देणारी बैल काय आपली ह्याच्यासारखी नाही झाली. गाय घरच्या गायला खोंड झाले. त्यावेळेस तुम्ही आले होते,
तर त्यावेळेस त्या मुलाखतीत मी बोललो होतो 3 वर्षापूर्वी तुम्हाला की हिंद मला वाटतं पुसेगावच्या आदल्या मैदानाच्या वेळेस आधी आलते 1-2 महिने आधी. 2 महिने तर तेव्हा तुम्ही बोलले होते असं. तर मी तुम्हाला बोललो होतो की पुसेगावचा हिंद केसरी झाल्यानंतर सगळ्या गावात फ्लॅक्स वगैरे लावणार जल्लोषांमध्ये, आणि त्यांनी ते करून दाखवलं. भरपूर म्हणजे त्याला व्हॅन मध्ये टाकून आम्ही पहिला बैल पोळायला गावामध्ये नेलता. ज्यावेळेस ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस, आणि त्याच्यानंतर जे त्याने आम्हाला दिलं म्हणजे आम्हाला जी अपेक्षा नव्हती ती करून दिली. त्याला आम्ही म्हणजे घरच्या सदस्यापेक्षा त्याचं सकाळच्या बारा उठल्या पहिलं आम्हाला त्याचं देवाचं दर्शनानंतर त्याचं दर्शन घ्यावं असं वाटतं पहिलं. लोकांना आता बघा दृष्टिकोन सुद्धा गावातल्या लोकांचा सुद्धा तुमच्याकडे बैलामुळे दृष्टिकोन हो. बदलला असेल. नाही, गावातल्या लोकांचा पहिल्यापासून दृष्टिकोन आहे ना आता बदलला आहे भरपूर. गावातले लोक पण येतात, काही गोष्टी आता काय पहिल्या बोलण्यासारख्या नाहीये, पण आता आपण त्याने दिलं आपल्याला तेवढं कमवून, त्यामुळे काय आपल्याला बोलण्याची किंवा काय तो त्याचं करून दाखवतोय. जरी काय बोललं किंवा नाही केलं तरी तो त्याचं बोलून करून दाखवतोय. आता अनेक बैल पळतात, परंतु हा बैल म्हटलं तर 3-4 दिवसाला किंवा सलग बी मैदानात पूर्वीची बैल अशी पळत होती. नाही, त्याला म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला माहिती आहे की तो एक देव रूपीच आहे. म्हणजे तो असं म्हणत नाही, त्याला रोज जरी 2-4 दिवस पावला तुम्ही तरी तो मागे हटणार नाही. कारण का तो आता म्हणजे घरातल्यांच्या आमच्या कोणाच्या तरी वडिलांची म्हणा आज्यांची म्हणा कोणाच्या तरी पुण्य आहे, त्याच्यामुळे तो आमच्या घरात जन्माला आलाय. आणि त्या जन्मापोटी काहीतरी करून आता घरच्यांना आमच्या इच्छा होती की बाबा घरातला कोणतरी पहिलवान तयार व्हावं. आम्हाला बारीक असताना 5वीत असताना कोल्हापूरला पाठवलं होतं. 5वीत असताना मी कोल्हापूरला गेलतो, पण परिस्थिती अनुसार आम्हाला ते कोल्हापूरला व्यायाम पहिलवान बनता नाही आलं. पण यांनी त्या दृष्टिकोनातून करून दाखवलं. चंद्रहार दादांनी मैदान घेतलं होतं, त्या मैदान जिंकल्यानंतर ते दुसरे पहिलवान कोणते त्यांच्या गावाला गेलतो संतोष वेता, ते कुस्ती लावली होती त्या मातीमध्ये त्यांनी फिरावला. म्हणजे जी अपेक्षा होती घरच्यांची आमच्या पोटीने पण त्यांनी ती करून दाखवली. पहिल्याला जर आखाड्याला फिरवून दाखवतात ना तसं त्याला आखाड्यामध्ये हे करून दाखवले, त्या असे कुस्ती लावलेली आहे. त्याच्यामुळे त्याला अभिमान म्हणजे अभिमान म्हणण्यापेक्षा त्याच्या पलीकडले शब्द आहे, पण ते शब्द पण आम्हाला येत नाहीये. आज बाहेरच्या देशातून सुद्धा मागणी आली. मागणी किंमत करीतच नाही त्याची, कारण का किंमत करण्यासारखं नाहीच ना. आम्ही उलट विकत घेऊन गेलेले, आता त्याला किंमत करण्यासारखं नाहीच ना. किंमत करून त्याचं काय आहे ना, किमतीच्या वरती आम्हाला त्यांनी कमवून दिलेलं नाही. तरी पण बघा आता तुम्ही एक तुमचा विचार वेगळा आहे, परंतु अनेक बैलगाडी मालक आता सध्याला आहे ती थोडीशी बैल इकडे तिकडे पळाई झाली कमी जास्त झाली तरी पण त्याचा विचार वेगळा करतात. घरचा असल्यामुळे ना जरी मैदान तो गटाला हरला किंवा सेमीला हरला काहीच वाटत नाही आम्हाला. आम्ही गपचेप भरतो आणि पोरं निघून येतात. आम्ही तर मैदानावर जात नाही कधी, पोरच जातात. आपण थोडीच 50 लाखाचा घेऊन पळवतो त्यामुळे नाही. आणि काय होतं प्रत्येकाला बैल द्यावा लागतो. एखादा आलं तर द्या बैल करावून द्यायला लागतं. काही प्रत्येक गोष्टीला आता काहींच प्रत्येकाची इच्छा असते. 3-3, 4-4 वर्ष आता माग एक बैल पळाला भिवंडीचा, तो बैलाची 25 वर्षाची इच्छा त्याने पूर्ण करून दिली. त्याचं साताऱ्यामध्ये 3 फेऱ्यात मैदान नव्हतं. ते प्रत्येकाची इच्छा असते. आता आमची पहिल्यापासून हा नव्हता तर आम्हाला पण वाटत होतं की 1 मैदान राहावं 2 मैदान राहावं, म्हणजे अशी प्रत्येकाची. त्यामुळे प्रत्येकाच्या गळ्यात पाहून प्रत्येकाला गुलाल घेऊन देण्याचं कधी नाही झालं एखादं तर आम्हाला काय वाटत नाही. हारलं तरी काय वाटत नाही एवढं. आता याच्या बरोबर किती जनावर आहेत आपल्या दावणीला? जनावर आता भरपूर आहे. तुम्ही बघसान गोट्यामध्ये भरपूर तयार आणि सगळी घरचीच आहे. सगळी वगैरे आता जातात का नाही? हो, चराई जातात ना. चराई सोडलेली आता काही बांधून बारीक बारीक, पण घरची सगळी तयार आहे. अशी विकत नाही. विकत आणलेली प्रत्येक आता तुम्ही बघा सगळी घरचीच तयार झालेली. आता पुशेगावचं येतं हिंद केसरी. पुसेगाव आता तुम्ही आले म्हणल्यानंतर तुमची ती मुलाखत पहिल्यांदा दिली, तुमच्याच परत इंटरव्ह्यू. आणि पहिली गोष्ट मला एक अभिमानाने सांगूशी वाटतं की प्रत्येक मुला चॅनलवाले येतात, त्याचं युट्यूब चॅनल ते काय वाढण्यासाठी करतात, पण तुम्ही असं कधी केलं नाही की तुमचं फॉलोअर्स वाढावं म्हणून. असं कुठल्या गोष्टी केल्याच नाही तुम्ही. उलट मी म्हणून की तुमचं फॉलोअर्स वाढावं, तुम्हाला हे करावं म्हणून. कारण का भरपूर येतात तेवढं पुरतं करून मग त्यासाठी येतात. पण तुम्ही आता 3 वर्षांनी परत आलाय, तुम्हाला ते त्या गोष्टीसाठी जर असतं तर तुम्ही सारखं येऊन मुलाखत किंवा काय केलं असतं. पण तुम्ही आता 3 वर्षांनी उलट तुमचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. तुम्ही त्या गोष्टीसाठी करत नाहीये. धन्यवाद. कुणीतरी जाण ठेवली याला 3 वर्ष म्हणजे शेतकऱ्याचा बैल. आम्ही पण गरीबातून भरपूर परिस्थितीतून वरती आलो, त्यामुळे आम्हाला जाणेन. आम्ही आता ओळखतो की कोण कसं काय मैदानात कुठल्या गोष्टी. आता मी प्रत्येक तुमची मुलाखत बघत असतो प्रत्येक मैदानावर. तुम्ही घेता ते सर्वसामान्यांचीच हे करून घेताय मुलाखत. त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी पैसा कमवायसाठी नाही करत.
उलट करणाऱ्याने फॉलो ते तुमचं सरप्राईज दाबून तुम्हाला हे केलं पाहिजे. आपण कधी मुलाखतीत नाही बोलत, फर्स्ट टाइम तुमच्या परत मुलाखतीत हे केलेले. नक्कीच. आणि फर्स्ट टाइम बोलून सुद्धा तुम्ही एवढं म्हणजे तुमच्या जीवापासून बोलताय. हो, पण एवढं कधी हे नाही केलेलं आहे. नक्कीच एका बैलानं तुमचं कुटुंब बदललं, घर बदललं, प्रतिष्ठा बदलली. आणि प्रतिष्ठा म्हणण्यापेक्षा आम्हाला लय कमवून दिलं त्यांनी. हा. लय म्हणजे आम्ही गावात आम्हाला कोण विचारित नव्हतं. हा गावात विचारित नव्हतं कोणी की बाबा जरी चाललं तरी काय आमच्याकडे दृष्टिकोन बघायचं वेगळं, कारण का परिस्थिती आमची ती नव्हती ना. आता जी परिस्थिती आहे ती वेगळी परिस्थिती 3 वर्षा बाहेर- पाठीमागे आलो तेव्हा काय इथं बघायला नव्हती गाडी घोडा. आज तुम्ही बघितलं तर वेगळं. नाही, भरपूर काही करून दिलं आम्हाला. दुसरीकडे जायचं म्हणलं ना, दुसऱ्यांच्या गाड्या घेऊन जावं लागायचं. दुसरीकडे जायचं म्हटलं तर बाहेर जायचं म्हणलं तर दुसऱ्याची गाडी घेऊन आम्हाला जावं लागायचं. पण आज प्रत्येक मुलगा जो जडतो त्याला प्रत्येकाला गाडी आहे. आणि आता अनेक म्हणजे अशी बैल आहेत की ह्या बैलानं उजेडात आणलेत. नाही ना, भरपूर बैल आणलेली उजेडात. हा. आणि अनेक मोठी बैल आहेत परंतु ती दुसऱ्या बारक्या बैलाला देत नाहीत. हे कुठल्याही बैलाला पोहतोय नाही, भाऊ, कारण का आपण त्या परिस्थिती आम्हाला बैल नाही दिला कोणी त्यावेळेस. कारण का आमची पण परिस्थिती बैल पळत होता तरी पण नाही दिला. सोन्या 50-50 मोठा त्याचा भरपूर उपकार आहे आमच्या. कारण का त्यांनी आम्हाला, आमच्या इथं बुगावला एक मैदान होतं, त्यांनी विचार नाही केला की बारीक आहे का मोठा आहे, त्यांनी आम्हाला दिला. नंतर त्यांनी पुसेगावचं मैदान अचानक पडलं, त्यावेळेस तुम्ही आलते, ते अचानक पडलं. ते म्हणले की पुसेगावला पळवायचं, तर पोरांनी लगेच बैल नेला. जर कुठल्याही यांनी आपण हे केलं नाही तर तिथे 1 नंबर करून दाखवला. त्यांनी पण विचार नाही केला आणि त्यांचा उपकार आहे. त्याच्या गळ्यात पडलो म्हणून आम्ही आज एवढं मोठं झालो ना. बरोबर आहे. आणि त्याचा उपकार आहेच. त्यांना दिला म्हणजे एका शब्दाबाई पोरांच्या ह्याच्यावर लगेच हे केलं ना, कधी हे केलं नाही त्यांनी. आणि आपण आता कोणी बारीक मोठं आलं तरी कधीच विचार नाही करीत हा पळण का नाही, फक्त कॅपॅसिटी बघतो त्याची. पळण्यासारखी असेल तर 100% पळतो. अंदाजे आतापर्यंत किती फायनल असतील? फायनल सांगता येणार आणि आम्ही मोजले पण नाही. हा. कारण का तो देतो आपण त्याच्या फायनल आणि ते मोजण्यासारखं. कारण का इथून पुढे पण तो देतच राहणार आहे. आता तुम्ही बघितलं लागोपाठ 3 दिवस देत होता, मग तो देण्याचं हे नसतं. काही लोक तर येतात आणि म्हणतात की बैल फक्त पावाय द्या, बक्षीस सगळं तुम्हाला घ्या, फक्त आम्हाला ट्रॉफी द्या, आमचा बैल नाही झाला. आम्ही ट्रॉफी सगळं म्हणजे ते जे असेल ते तुम्ही त्यांना हे करून देतो. नक्कीच महाराष्ट्रातील एक नामवंत बैल, आणि नामवंत म्हणजे स्वतःच्या पळाच्या जोरावर झाला, कुणाच्या ताकदीवर नाही, कुणाला वायदी देऊन नाही, तर स्वतःच्या पळाच्या जोरावर कर्तृत्व करून आज तुमचं मामा आणि तुमच्या सर्व कुटुंबाचं नाव अखंड महाराष्ट्रभर या बैलानं केलंय. नाही, आणि जे आमचे रणजित सर मित्र म्हणजे मित्रापेक्षा आहे, त्यांचे 2 शब्द आहे का, कारण का त्यांच्यामुळे पण भरपूर आम्हाला हे लाभलेले, साथ लाभलेले त्यांचे. द्या रणजित सरांकडे माईक द्या. बघा समालोचक रणजित बनसोडे अतिशय गरीब परिस्थितीतून आज या क्षेत्राचं नाव मोठं करत, स्वतःचं नाव मोठं करत, व्यवसाय करत आज या ठिकाणी उभे आहेत. रणजित सर, काय थोडस 2 शब्द बोलचाल बकासूर बद्दल? त्याबद्दल बोलायचं काय राहिलं नाही शिल्लक. नाही ना, मामाने सगळं काय आता नाही, सगळी दुनिया त्याबद्दल सांगते, त्यामुळे काय त्याबद्दल बोलायचं काय नाही. चांगल्या घरात आला, दावणीला आला. अनेकांना थांबवायचा बी त्याला प्रयत्न केला. नाही, हे काय बैलगाडी क्षेत्रात कुरकुड्या होत असते त्या, कुठलं क्षेत्र असून ते क्षेत्र मधले कुरकुड्या होत असते त्या. मेन म्हणजे ज्या दावणीला आला, जर मामाने सांगितलं त्या दावणीचं खरोखर यांची ही मत मामा दोन्ही मामा इथे मोहिते मामा कधी नसतात मैदानात, प्रकाश होता नाही. तुम्हाला मी वास्तव सांगतो, 2 माणसं अशी आहेत की स्वतःसाठी कधी काही केलंच नाही. एवढा मोठा बैल दावणीला झाला, स्वतःच नाव कुठं काही लावलं नाही, कुठली गोष्ट केली नाही. परवाचं एक जिवंत उदाहरण तुम्ही दोघं आता बघितले, मग तुमच्या बैल दोघं बेता येऊन गेलेत. त्यांच्या अंगावरती 1 ग्रॅम सोन्याचा मणी नाही. या दोघांनी आपल्या भाच्याला वाढदिवसाला 5 तोळ्याची चेन घातल्या. भाच्याला म्हणते, भाच्याला त्यांच्याकडे आम्ही पण मामाकडे राहतो, मामानं पण आम्हाला असंच ठेवलेलं आहे. भाच्याला नाही, मी काय म्हणते, भाच्याला एवढं मोठं करणं हे असं आयऱ्या काम नाही किंवा कोणाचं बी काळीच नाही. आज जे काही सगळं आहे ते सगळं ह्या भाच्याच्या नाव आहे. नाव मोठं करायचं असतं, स्वतः मोठवायचं असतं, सगळ्या गोष्टी करायला. ते बघितलं, ती माणसंच वेगळी. अगोदर त्याला विचारायचे की तू कुठला आहे, कोण आहे, तर त्याला आमची ओळख सांगायला लागायची की बाबा अनिल सावंगे, संतोष सावंगे म्हणा, हे आमचे मामा आहे. पण आता आम्ही बाहेर गेलो ना, तर आम्हाला गाडी घेऊन गेलो, त्याच्या फोटो ना बकासूरचा, आम्हाला विचारतात की मोहिल शेट कोण आहे, तर आम्हाला सांगायला लागतं की आमचा बादशाह आहे. म्हणजे एक कुठल्याही गोष्टीची ते बदलत राहते, तेच गोष्टी ठेवत नाही. आणि सरांनी बघितलेली आमची परिस्थिती काय होती काय नाही,
सगळं हे होतं त्यामुळे काय नाही. कोटच्या पोराला संबोधन आहे त्याच्यापेक्षा पलीकडे त्यांनी भाता सांभाळलाय. तोही त्या पद्धतीने त्यांचं जे मान सन्मान राखतोय. उपकार आहे ते उपकाराचे तशी तो त्या पद्धतीने चालत चाललाय. कुठल्याही प्रकारचं तो त्यांच्या शब्दाच्या विरोध नसतोय किंवा काय ते सांगतील ती दिशा असते. हेच महत्वाचं आहे. नाव पैसा धनदौलत ही माणसाच्या जीवनात येते जाते हे सगळं चढउतार आहेत. माणसाच्या जेव्हा म्हणतो नाही नाण्या दुमत असते त्या हे सगळं ऊन पावसाळा हिवाळा हे सगळं होत जातं. जपायचं असतं ते नाती आणि संस्कार प्रेम जिव्हाळा हे सगळ्यात आपले सगळे श्रीमंती यात दिसून येते. मित्रांनो शर्यत क्षेत्रात अनेक बैल बघितली, अनेक बैल मालक बघितली. मित्रांनो 3 वर्षापूर्वी जे शब्द होतं त्या शब्दात मामांचे सुद्धा काही कधी बदल नाही आणि त्या पद्धतीनंच आज हे बैलगाडी शर्यत चालू आहे. आणि एवढा मोठा बैल झाला तरी मान सन्मान नाही, अभिमान नाही. अनेक मैदानात बघतो मी कितीतरी लोकांची गर्दी होत असते, बैलाला ढकलाढकली होत असते, त्यातून सेल्फी लोक काढत असतात, फोटो काढत असतात. तरी या गोष्टींना सगळ्या सामोरे जात या म्हणजे सर्व गोष्टी घडत असतात. आणि आजचा या मुळशी तालुक्यातील सुसगाव मध्ये आपण आलेलो आहे आणि 3 वर्षा पाठीमागे आलो होतो आणि 3 वर्षा पाठीमागची परिस्थिती बदलली परंतु माणसं बदलली नाही हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय. आणि आज भावाचं मित्रांनो पटत नाही, भावाचं एक लेवल आली तर पटत नाही, परंतु 2 मामा आणि यांना जपलेला भाचा. मित्रांनो खऱ्या अर्थानं मी सुद्धा मला मामानंच लहानाचं मोठं केलंय आणि आज हिथं यांच्यात ही परिस्थिती बघितल्यानंतर मला सुद्धा अभिमान वाटला आणि खरोखर यांना मी सल्यूट करतो. आणि त्यामुळेच बैल पळतो, म्हणजे हे जिव्हाळा प्रेम असल्यामुळे बैल पळतो. अनेक लोकांनी या बैलाला ट्रोल केलं, गरीब गावला म्हणून दाबाय बघितलं, परंतु महादेवाचा नंदी शंकराचं वाहन आहे. ते तुम्हाला उलटा कार्यक्रम करणार पण ते दाबणार नाही. त्यानं नाव केलं महाराष्ट्रभर आणि अजून करतोय असा मुळशीचा सरपंच उर्फ बकासूर. खऱ्या अर्थानं पहिल्या भाच्याची मुलाखत घेतली, परत मामा आणि परत धाकटे मामा. आज बघा आपण 3 वर्षा पाठीमाग मामा आलो होतो गोट्यावरती. 3 वर्षाची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती एका शब्दात सांगा की बैलांना आतापर्यंत काय दिलं? काय सगळेच दिले त्यांनी. आणि 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा तुम्हीच आले होते. हा म्हणजे देवाच्या करून तुम्हीच आले, तुम्हीच बाईट घेतली होती पहिली. आणि त्यावेळेस तुमच्या मुलाखतीत मोठे बंधू म्हणले होते आम्हाला पुसेगावला 1 नंबर होऊन द्या. देवाच्या मोठा सोन्यान बाकासूर आमचा पाहिला आणि तिथे देवाच्या करून आम्हाला 1 नंबर दिला. सगळं तसं म्हणलं कसं लोक म्हणतात की आता तुमच्या रूपाने आमच्या पहिल्यांदा देव माणूस आला आणि तुमच्याच मुलाखतीत बाईट मध्ये दिलं. आणि त्यावेळेस हाच महिना होता त्यावेळेस तुम्हाला बाईट दिली आणि आता 2 महिन्यांनी पुसेगावचं मैदान आलंय. आता याच्या आशीर्वादाने आमचा पुसेगावला 1 नंबर व्हायची इच्छा आहे आमची. अजून इच्छा आहे? हो इच्छा आहे ना, सगळ्यांचीच इच्छा असते. पुसेगाव मानाचं मैदान आहे अख्ख्या आपल्या देशातले. आणि तुमच्या युट्यूब मार्फत आपला बैलाची 7 समुद्र पार बकासुरा सगळ्यांच्या हे झाले. त्याच्यामुळे आज आम्ही आहे मी बकासूर आणि तुमच्या चॅनल मार्फत आमचा बकासूर अख्ख्याला का आला. पण काय आता चालले काय आले काही लोक आता आम्हाला बिले फोन येतात. बकासूर ज्यावेळेस सुरुवात होती म्हणजे काहीच नव्हतं, एक नारायणपूरचं मैदान गाजवलं होतं. त्याच्यावर आपल्याला माझा मित्र आहे सुशील तो आता पण आलेला आहे, त्याने सांगितलं की हे बाबा गावठी बैल आहे, असा पळतोय, पुढे पळणार आहे, आपण एकदा त्यांची मुलाखत घेऊ. अक्षरशः म्हणजे त्यावेळेस मोहिलला बोलता सुद्धा येत नव्हतं अशी कंडिशन होती त्यावेळेस. दादा सुद्धा होते. काटा पण आला. कसं होतंय पहिल्यांदा तुम्ही नारायणपूरला तुमचे 2 मित्र होते, तुम्हीच बाईट घेतली पहिल्यांदा. त्यावेळेस आमची घरची गाडी पळाली लॉबी माहिती. त्यावेळेस लॉबीचं काहीच नव्हतं पण आपण तुमच्या ह्याच्यामध्ये लॉबी झाली आपण गाडी बाद घेतली ती. आम्हाला निकाल दिला होता त्या आयोजकांनी पण गाडी लॉबी खाली झाली वर निकाल बी पुकारला. पण आम्ही तुमच्या मार्फत म्हणलं तुम्ही म्हणले बाईट आम्ही त्या तेव्हापासून नियम पाळतोय आम्ही. त्यावेळेस आमची गाडी लॉब दिली आम्ही दुसऱ्या बोला आदत बैल त्या जग पळून त्यावेळेस 1 नंबर केला 4 फेर पळून. वडून गाडी लावली त्यावेळेस पण असं काही संघटना त्यावेळेस नियम नव्हतं त्याच्यामुळे आपण 4 फेर पळत त्यावेळेस. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. तुमच्या प्रमाणात मी पण मामाच्या घरी राहतो म्हणजे मला मामानच वाढवलंय आजपर्यंत. वडील नाहीत मला, मामानं वाढवलेले. मी तिथनं त्या मैदानात घरी गेल्यावर मामानं सांगितलेलं की महाराष्ट्रात नाही भारतात हो बैल कुणाचीच गाडी ठेवणार नाही. म्हणजे मला संध्याकाळी त्या दिवशी सांगितलं होतं. म्हणजे काय अनुभव असेल त्यांचा, त्यांना सांगितलं त्या बैलानं तसंच घडवून दाखवलं. आता कसं हार जित होती तो प्रत्येक वेळेस आपण काही नवीन नंदी बरोबर पळतो, आपण काही टॉप मध्ये पळतो आपण 1 नंबर करणार. पण आपला आतापर्यंत तुम्ही बघितला इतिहास मी सांगून आकारता सगळ्याला दिला.
सगळ्यांना बैल दिला आणि इथून पुढे देणार. काहींना बैल मागितला, काहींनी बैल दिला नाही. आता उद्याचा माझा नियोजन बैल आपला अजून उद्याचं नियोजन बी झालं नाही माझं. आम्ही पावती बी टाकली ना अजून. उद्या पण का नाही पण हे सांगू शकत नाही मी. उद्या जर बैल पळा तर पण नाही तर मग डायरेक्ट 24 तारखेला बैल पळा आपला निमसोडच्या मैदानात. नक्कीच भरपूर कमवून दिलं. आज सोशल मीडियाच्या जगात बकासूरला आमदारा खासदारापेक्षाही जास्त किंमत आहे. एखाद्या हिरो पेक्षाही बैल आला की गर्दी होती. आपण कसं आहे आपले ह्याचे मोठे चाहते मोठ्या पदावले लोक आखी चाहते. हा ते लोक माझी त्यांच्या नका इतकी सर नाही. अक्षरशः आता विनायक शेट आता व्हिडिओ कॉल आला होता तुम्हाला. मी व्हिडिओ केलाय बैलासाठी. म्हणजे तो बैल बघितलं की त्यांच्यासाठी वेगळीच गोष्ट आहे. ते असे देवाप्रमाणे त्यांच्या आपली नकाची सर नाही. एवढी मोठी लोक आहेत त्यात पण त्यांचा आपण कधीच गैरवापर करत. ते आपल्या बैलामुळे आपली ओळख आहे आणि ते आपल्याला त्यांच्यामुळे इज्जत देतात. आता नक्कीच उद्या म्हणले पेढे वाटा भरपूर. अख्ख्या गावाला मिरवणुकीला पेढे वाटा. एवढा बकासूरवरती जीव आहे त्यांचा. आणि एक काय आव्हान करताल उद्याच्या मिरवणुकीसाठी सगळ्यांना? उद्याच्या मिरवणुकीसाठी स्वतः विनायक शेठ दादा येणार आहे आपल्या मिरवणुकीला. आता नाही देणार म्हणून सांगितलेलं आहे त्यांना. हो नाही त्यांना मी आमंत्रण नाही पण ते जर आले तर येईनच. पण बघू आता जमलं तर आता आपले पिवंड्याचे नगरसेवक असे मोठे मोठे लोकांना आमंत्रण. सगळी बैलगाडी क्षेत्रातली मोठी जाणती देऊन त्यांच्यामुळे आपल्याला बैलगाडी क्षेत्र आपला बकासूर काळाला असे मोठे त्यांनी बैलगाडी क्षेत्र चालू केलेत. अशा सगळ्या लोकांना आमंत्रण देणार आपण. बकासूर आपला 7 समुद्र तुमच्या युट्यूब मार्फत. कारण आमचा बैल असा तुमच्या मार्फत 7 समुद्र पाहत तुम्ही 3 वर्षापूर्वी आले आणि आता परत आले. ते बी काही कारणास्तव आले की पण तुम्ही आतापर्यंत असं कधीच केलं नाही की बकासूरच्या जीवा तुमचा चॅनल चालवा म्हणून अशा कधीच मला फोन नाही केले. सर्वसामान्य तुमचा चॅनल हे मी मनापासून सांगतो. पण कधीच आतापर्यंत असं केलं नाही. पण आता काय झाले चॅनल वाली पी काय करतात बकासूरचं फक्त नावापुरता वापर करून घेतात. मी नाव घेत नाही पण आम्हाला बी लय कॉल येतात. आता आम्ही त्याला देवच मानले. तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने देव मानलेला आहे. तर असं आम्ही म्हणत नाही की तुम्ही आमच्या बकासूरचा फोटो लावा. 1 मैदान लावता 10 मैदान लावित नाही असं का आम्ही म्हणत नाही की तुम्ही बकासूरचा फोटो लावा. कारण आता अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या तुमच्या युट्यूब चॅनलचं बी धन्यवाद आहे. तुमच्या त्याच्यामुळे आपला बैल कळाला महाराष्ट्राला की 7 समुद्र पार गेलाय. आणि सगळ्यात पहिली नारायणपूरला बी तुम्हीच मुलाखत घेतली पण त्याच्यानंतर तुम्ही आज मुलाखत घेतली. पण असं कधीच केलं नाही की बकासूर मग तुम्ही चॅनल बिनेल. पण कधीच असं आपलं तुमच्यासारखी अशी युट्यूब चॅनलने बी असं काय पाहिजे की सगळ्यांचं बैलगाडी मालकांच्या मुलाखती घेऊन भांडं असं लावणं कृपया टाळावं. काय युट्यूब चॅनल लावतात फक्त मुद्देम सोडतात आणि आपापसात आमच्या बैलगाडी मालकांमध्ये जरा वादविवाद करतात. असं करणार नाही का सर्वसामान्यांचा खेळ. नक्कीच हा टिकवायचा आहे. आपल्यासारखे गोरगरीब शेतकरी. आज तुम्हाला तुमची परिस्थिती अतिशय डाऊन होती. आज या नंदीनं परिस्थिती तुमची चांगली केली. आपल्या रांगडा खेळ मातीतला खेळ आहे. लोक कशी घरचा पहिला तयार करतात तसा मी घरचा नाही कचायला पैसे किती पैसे देतो लोकांवर. मी पैशाचा कधी विचार केला नाही. मला घ्यायचा मी पैसे 3 कोटी बी घेऊन दिला असं त्यांनी होतं. मला वर्षासाठी माहितलं होता. वर्षात मी 3 कोटी रुपये कमवून मोकळा आला असतो. पण नाही का आपण याने आपल्याला देव म्हणून दिले त्याच्यावर अजून आपल्याला देणार. नक्कीच आणि तुमच्यावर गर्व आहे. म्हणजे मामा भाचे आणि तुमचं भाच्यावरती असलेलं प्रेम आणि मामांचं भाच्यावरती असलेलं प्रेम आणि भाच्याचं मामावरती असलेलं प्रेम एक वेगळी. बैल तर वेगळी गोष्ट आहे परंतु तुमचं हे प्रेम एवढी पब्लिसिटी आली तर आज भावाला लाता मारतोय. भावांची भांडणं लागतात. मला घरच्यांचा बी सपोर्ट आहे. कारण आपल्याला आता मी याचं वायदी घेतो हे घेतो सगळं पैसे. पण मला अजून एकाने बी विचारलं तू किती पैसे होतोय आणि आतापर्यंत कोणी सांगा मोबाईलने पैसे घेतले नाही. मी वैभव मी म्हणतो की वायदी घेतली तुम्ही वायदी घेतली ठीक आहे परंतु असा मला महाराष्ट्रातला मोठा बैल दाखवा की त्यानं वायदी घेऊन बारक्या बैलाला बैल दिलाय. हा कुणावर बी पळतोय ना. कुणा अन्न गुलालाच ठेवतोय. आतापर्यंत कधी वैभव आता मी तर कधी मैदानावर जात नाही. आता 4-5 मैदान जातोय. पण वैभव झालं मोहिल झालं किंवा आमच्या घरचे कधीच म्हणले नाही की तू कायला बैल देतो हारतोय पैसे घेतो. कधीच बोलले नाही. आता मी आता घेतो त्याच्यातून घेतो. मी बघितलं अनेक मैदानावरती तुमच्यावर कुरगुड्या किंवा हाणामारीचा प्रसंग सुद्धा घडून आला. हो आलाय. कसं आहे आपण या क्षेत्रात जुना नाही खेळाडू. आपण माझ्या आज्या काही बैल होती माझ्या चुलत्याक होती माझ्या वडिलांक होती माझ्या चुलत्याक बी होती. पण आपण कधी डामकलो नाही. का आपल्या बैला करून दाखवलं भांडणं करून का होणार. उद्या मी पुढल्या माणसाला मला एक शिवी दिली मी त्याला शिवी दिली मग ते वाढत जाणार. आपण काय पुढच्या कान घाल तरी उत्तर देऊन टाकतो. कारण ह्याच्या विरोधात गेले किंवा मला म्हणा वैभव मोहिला काय बोललं किंवा देवे किंवा लगेच त्याला उत्तर देऊन टाकतो. त्याच्यामुळे आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही. आणि अख्ख्या महाराष्ट्राला बी अनुभव आलाय
आणि जे गाडा मला की त्यांना बी याचा अनुभव आलाय. आपण काय करीत नाही, आपल्या देवाचा आशीर्वाद आहे. आपण कोणाला काही लोक काय म्हणू, पण आपण कधी बी दाखवा की मी काय केलंय कोणाला. आता माझा पहिल्यापासून आमचा नात नाही, कारण मच्छिंद्रनाथ आमचा म्हणजे आमचं देवस्थानाचे ती बारीकपणापासून तेच आमच्या नातात आमच्या कधी नाव स्वतःच लावलं नाही. हो, नाव आपण साहेब प्रसन्न. हो, आपण नाव लावायचं ना आपण. आणि मोहिलपीठ दुमाळवाडीचं आहे, पण त्याने आमच्या सुसगावचं मावळ मुळशीचं नाव लावलं. असं आम्ही कधीच त्याचं गोठावडे दुमाळवाडी असं नाव कधीच लावलं नाही, कारण सगळ्या लोकांचं प्रेम आहे याच्यावर. नक्की. आणि घरचा पट्टा तयार केला. असं पण नाही की कुणी एकात घेऊ 50 लाख घेऊ, मी किंमत नाही घेत 1 कोटी घेऊ, पण 1 कोटी घेऊन पण 5 वर्ष तुमच्या मुलाखत आता किती झाले, 6 वर्ष झाले. 6 वर्ष पीठ हाय तो स्पीड आहे, पण थोडा बी पाऊस ऊन किती काय असू दे लवकर 2-2-3 दिवस पळतोय तरी बैल हाय तो स्पीड नाही. आता आमचं जर चुकीचं असेल तर बैलाने आम्हाला शिही दिली असते ना. बरोबर. तर आम्ही कधी चुकीचं काही केलंच नाही, देव पी आम्हाला चांगलं देतोय. 3 कोटी मागून सुद्धा तुम्ही नाही दिला. 3 कोटी माहितले. परत आपले आता आपल्या हयात राहिले नाही रणजित सर, त्यांनी बी आपल्याला माहितलं होतं 1 कोटीला, तरी आपण त्यांना दिला नाही बैल. नक्कीच खरोखर मी धन्यवाद देतो. आणि दावणीला बैल तुम्ही ठेवला, आणि एक महाराष्ट्राची खरी परंपरा ही शेतकऱ्याची. आज अनेक धनाढ्य लोक 2 नंबरची लोक यात आलेली आहेत या क्षेत्रामध्ये, परंतु शेतकऱ्याचा खेळ ह्या बैलानं दाखवलं आणि अनेक बैलांना जीवदान दिलं. जीवदान म्हणजे आता तुम्ही बघताय 50% नाही 60% गावरान बैल मैदान दिसतात, दर्शी बैल बी घालतात. कारण ह्या नंदीने त्यांना जीवदान दिलं. लोक आता घरचा बैल तयार करतात, आणि इथून पुढे तुम्ही 1-2 वर्षात बघसान लोक बकासूर सारखी अनेक बैल तयार होणार, हिंद केसरीचे मानकरी होणार. नक्की. धन्यवाद मामा. धन्यवाद. मित्रांनो बघा, बैलानं काय कमावलं आणि किती प्रॉपर्टी कमावली. आपण आलो त्यावेळेस 1 ढाल होती फक्त, आणि आज बैलानं काय कमवलंय हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो.